नमस्कार. मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. तुझे माझे अनोखे नाते भाग 2 शेवट. केशव ती बाहुली अगदी घट्ट पकडून रडू लागला. केशव सावर स्वतःला. राधा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, राधा कसं सावरू स्वतःला. आज 5 वर्ष झाले त्या गोष्टीला. तिची खूप आठवण येते. त्या बाहुलीकडे बघत केशव म्हणाला, राधा ही बाहुली काव्याची आवडती बाहुली होती. नेहमीच घेऊन फिरायची. म्हणायची माझं बाल. हे तिचं बाळ होतं. खूप लाड करायची. मी खूप खुश होतो. चांगली बायको, गोड मुलगी. पण त्या एका काळ्या दिवसाने माझं सर्वस्व हिरावून नेलं. तो दिवस विसरणं शक्य नाही. मैथिली त्या दिवशी माहेरी चालली होती. काव्याही सोबतीला होती. ज्या दिवशी जाणार त्या दिवशी सकाळी मी ऑफिसला निघालो होतो. काव्या आली आणि ही बाहुली माझ्या हातात दिली आणि म्हणाली, बाबा मी आजोबाकडे जाणार. तू तोपर्यंत माझी बाहुली चंबाल. तिचे ते बोल आजही कानात घुमतात. आजही ते वाक्य तसंच ऐकू येत आहे. राधाच्याही डोळ्यात पाणी आले. तिला ऐकूनच इतकं दुःख होत होतं. केशवने तर सारं सहन केलं होतं. देव जाणे तो परिस्थितीला कसा सामोरे गेला असेल. राधाचेही मन खूप बेचैन झाले. केशव पुढे बोलू लागला, राधा मी मैथिली आणि काव्याला निरोप दिला. त्या क्षणी मला माहीत नव्हतं की हे असं सारं घडेल. तो शेवटचा निरोप होता. केशव बोलत होता आणि त्याचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. राधा मी कामात होतो आणि माझ्या मेव्हण्याचा फोन आला. त्याने जशी ही बातमी सांगितली तसं जणू माझ्या शरीरातून प्राण निघून गेले. काय असे झालं. मला अजूनही कानावर विश्वास बसत नव्हता. काय होऊन बसले. त्या अपघातात मी माझं सर्वस्व गमावलं. माझ्या दिवसाची सुरुवात काव्याच्या आणि मैथिलीच्या सहवासाने व्हायची. इवल्याशा पावलांनी घरभर फिरणारी माझी काव्या मला असं सोडून जाईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिची खूप आठवण येते. मैथिलीची खूप आठवण येते. आम्ही दोघांनी खूप सारी स्वप्न पाहिली होती. त्या अपघाताने सारी स्वप्न धुळीस मिळवली. आपल्या जवळच्या माणसाचे मरण स्वीकारणे ह्यासारखे मोठे दुःख कोणतेही नाही. हे असे दुःख माझ्या शत्रूच्याही वाट्याला नको. खरं आहे केशव, असे दुःख शत्रूच्याही वाट्याला नको. खूप त्रास होतो. जगण्यापेक्षा मरण हवं असं वाटू लागतं. असं वाटतं आता फक्त समोर अंधकार आहे. आपण नेहमीसाठी त्या अंधाऱ्या कोठडीत राहणार. आपल्या वाटेला सुख लिहायला देव विसरला की काय असं वाटू लागतं. मग चमत्कार होतो. आपल्या ध्यानी मनी नसताना एक प्रकाश दिसतो. तो प्रकाश सारा अंधकार दूर करतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने जगणे सुरू होते. बरोबर बोलते आहेस राधा. एक कवडसा देखील पुरेसा असतो. तो आधार बनतो. जगण्याची नवी उर्मी देतो. प्रेरणा देतो. ज्या क्षणी वाटतं सारं संपलं आहे, आपण हातपाय गाळून बसतो त्याच क्षणाला चमत्कार घडतो. जशी तू माझ्या आयुष्यात आली केशव. मी तुझ्या आयुष्यात येण्याचे सारं श्रेय कांतात्याला जाते. त्यांनी जर पुढाकार घेतला नसता तर मी इथे नसतेच. तेच आयुष्य जगत असते. राधाला पुढे बोलवेच ना. खरं बोलते आहेस राधा. आईने जर पुढाकार घेतला नसता तर मी देखील आज एकटाच असतो. जगण्याची इच्छा मेली होती. दुसरं लग्न मी कधीच केलं नसतं. पण त्या दिवशी आईने डोक्यावर हात ठेवून शपथ घातली, तुला राधाशी लग्न करावेच लागेल. आणि मी मनात नसताना देखील हो म्हणालो. मी तुला लग्नाला होकार कळवला. हा माझा योग्य निर्णय होता. त्या दिवशी मी विव्हळत होते आणि माझा नवरा राकेश दारूच्या नशेत मला मारहाण करत होता. त्याला भान नव्हतं की माझ्या पोटात त्याचं बाळ आहे. त्याच्यात राक्षस घुसला होता. माझं डोकं त्याने धाडकन भिंतीवर आपटलं. तसं माझ्या कपाळाला खोच पडली आणि रक्त वाहू लागलं. मी वेदनेने फक्त तडफडत होते. आजूबाजूचे कोणीही मला वाचवायला आले नाही. सगळे उभे राहून तमाशा बघत होते. त्या दिवशी मला वाटत होतं मी जगणार नाही. पण तितक्यात कांतात्या आली आणि रमेशचा प्रतिकार केला. तिचा आधार मिळाल्यामुळे मलाही बळ मिळाले. मी देखील त्याचा प्रतिकार करू लागले. आत्याने मला पोलिसांना फोन करायला लावला. थोड्या वेळात पोलीस आले आणि रमेशला घेऊन गेले. मी माझं बाळ गमावलं होतं. खूप त्रास झाला मला. त्या दुष्ट माणसामुळे माझ्या निर्दोष बाळाचा बळी गेला होता. मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही.
त्या दिवशी आत्यामुळे माझ्या आत्ताही बळ आले. आत्या मला चांगली ओळखायची. माझा स्वभाव कसा आहे आत्या जाणून होती. एक दिवस आत्याने तुझ्याशी लग्न करशील का म्हणून विचारले तेव्हा मला विश्वास बसेना. पहिल्या लग्नाचा खूप वाईट अनुभव आला होता. मला काय करावं हा प्रश्न पडला. एकदा जीभ पोळली की माणूस ताकही फुंकून पितो. माझं देखील अगदी तसंच झालं होतं. लग्न करावं की नको ह्या संभ्रमात होते. मी माझ्या मनाचं ऐकलं. माझं मन मला म्हणाले, ज्या व्यक्तीची आई अशी असेल ती व्यक्ती नक्कीच चांगली असणार. मी माझ्या मनाचे ऐकले. माझे घरचेही तयार झाले. मी तुझ्या आयुष्यात आले. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी पुन्हा लग्न करेन आणि मला तुझ्यासारखा चांगला व्यक्ती जोडीदार म्हणून लाभेल. खंत ह्याच गोष्टीची वाटते. मी दुसरं लग्न केलं आहे तर काही बायका मला अगदी वाळीत टाकल्यासारख्या करतात. त्यांना वाटतं मी चांगली स्त्री नाही. मी माझ्या पहिल्या नवऱ्यासोबत नीट संसार करू शकले नाही. सर्व चूक माझी आहे. मला एका पिंजऱ्यात उभं केलं आहे. मी काय भोगलं आहे हे मला माहीत आहे. दुसरं लग्न हौस म्हणून कोणीही करत नाही. नव्याने आयुष्याची सुरुवात करण्याचा स्त्रीला अधिकारच नाही का? का समाज अशा स्त्रियांना हिणवतो? हे असं एखाद्याला वाळीत टाकण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न करून मरण यातना सहन करत लग्न निभावण्यापेक्षा ते नातं तोडून चांगल्या व्यक्तीसोबत लग्न करून संसार करणे हा नक्कीच गुन्हा नाही. केशवने राधाचा हात पकडला आणि म्हणाला, राधा, हे आपलं अनोखे नाते आपण मनापासून स्वीकारले आहे. हेच पुरेसे आहे. मी आपल्या नात्याला अनोखे ह्यासाठी म्हटले की आपण दोघंही एकमेकांचा आधार त्या क्षणाला झालो जेव्हा आपण दुःखात होतो. आयुष्यात फक्त निराशा होती. राधा, सुखात तर सर्वच आपल्या सोबतीला असतात. चांगली वेळ असेल तेव्हा सर्व साथ देतात. वाईट वेळेस आपले जवळचे देखील साथ सोडतात. मला कोणाचीही पर्वा नाही. तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस. तू अशा क्षणी माझ्या आयुष्यात आली जिथे मी खूप एकटा पडलो होतो. तासनतास शून्यात नजर लावून बसायचो. काहीच कळायचे नाही. असं वाटायचं मी वेडा होऊन जाईन. रखरखत्या उन्हात तू माझी सावली झाली. माझ्या जखमावर फुंकर झालीस. माझ्या वाईट काळात तूच माझा आधार झालीस. तू जगण्याचा अर्थ झालीस. माझा श्वास झालीस. तुझं महत्त्व मला शब्दात सांगता येणार नाही. तू माझ्यासाठी अमूल्य आहेस. माझ्या आयुष्यात नेहमी सोबती राहा. असे म्हणत त्याने तिला घट्ट मिठी मारली. केशव आज पहिल्यांदा इतकं भरभरून बोलत होता. कोणी त्याच्या अनोख्या नात्याचा स्वीकार करो अथवा न करो, पण दोघांचे अश्रू ग्वाही देत होते की त्या दोघांनी केव्हाच एकमेकांना प्रेमाने स्वीकारले आहे. समाप्त. कथालेखन अश्विनी कुणाल ओगले. श्रोते हो, तर कशी वाटली तुम्हाला अनोख्या नात्याची एक सुंदर कथा? तुम्हाला जर कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. लवकरच भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.